ओके. तर वॉल कमांड. आता वॉलवरती क्लिक केलं हे वॉल डेफिनेशन म्हणून विंडो ओपन होईल. इथं प्रोफाईल म्हणून त्यांनी विचारतं, जर तुम्ही ऑलरेडी एखादा स्केच जर कुठल्या प्लेनवरती ड्रॉ केला असेल तर तुम्ही त्याला सिलेक्ट करू शकता. अदरवाईज इथं स्केच त्याला क्लिक करा. मग कुठल्या प्लेनवरती तुम्हाला स्केच काढायचं त्या प्लेनला सिलेक्ट करा. स्केचिंग चालू होईल. ह्याच्यामध्ये आपल्याला एक प्रोफाईल बनवावं लागेल. कुठलाही क्लोज केलेला एरिया प्रोफाईल तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एक असं प्रोफाईल जे एरिया एनक्लोज करत असेल. ओपन प्रोफाईल इथं घेता येणार नाही. स्केचरमधून बाहेर पडल्यानंतर ना तो इथं त्याला शीट मेटल अप्लाय करेल. आता हे जे वॉल आहे ते स्केचपासून एका बाजूला क्रिएट व्हायला लागले. इथं तुम्ही जर बघितलं तर इथं दोन ऑप्शन आहेत, स्केच फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन आणि दुसरं इथं स्केच ॲट मिडल. इनवर्ड मटेरियल साईडला क्लिक केलं तर ज्या डायरेक्शनला मटेरियल अप्लाय होते तो डायरेक्शन रिव्हर्स होईल. आणि जर स्केच ॲट मिडल पोझिशनला क्लिक केलं तर स्केचपासून दोन्ही बाजूला समान एवढं थिकनेस अप्लाय होते. ठीक आहे, आपण ओकेला क्लिक करूयात. तर हे आपलं तयार झालं वॉल.